नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास आज करणार आहोत आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण बँकिंग प्रणाली आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचा आढावा या टॉपिकमध्ये आपण घेणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अगोदर बँकिंग प्रणाली कशा पद्धतीने भारतामध्ये विकसित होत गेली, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या समित्या आलेल्या आहेत, त्या वेगवेगळ्या समित्यांचा अभ्यास आणि सरतेशेवटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कशा पद्धतीनं झाली याचा टॉपिक आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. तर बघा, पार्श्वभूमी आपण पाहूया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. तर पार्श्वभूमी जर पाहायची झाली तर भारत स्वतंत्र झाला 1947 साली आणि 1947च्या अगोदर भारतामध्ये ब्रिटिशांचं सरकार होतं आणि या ब्रिटिशांच्या सरकारच्या अगोदर भारतामध्ये वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळे राज्य या भारतावरती केलेली आहेत. त्यामध्ये इसवी सन पूर्व 321 ते इसवी सन पूर्व 185 या कालावधीमध्ये मौर्य कालखंड त्या ठिकाणी होता आणि या मौर्य कालखंडामध्ये बँकिंग प्रणाली विकसित होत चाललेली दिसून येते. मग यामध्ये वचनचिठ्ठ्यांच्या माध्यमातून व्यवहार केले गेले, हुंड्यांच्या माध्यमातून व्यवहार केले गेले. वचनचिठ्ठ्या घेऊन, हुंड्या घेऊन त्या ठिकाणी लोक मौर्य कालखंडामध्ये व्यवहार करत होते. त्यानंतर पुढे जाऊन जर आपण पाहिलं 1397 साली मेडीची बँक एक स्थापन झाली होती. आता मेडीची बँक म्हणजे काय, तर त्या बँकेचं नाव आहे मेडीची बँक. तिचे संस्थापक होते गियोव्हानी मेडीची. बघा, इटालियन बँकेच्याच नव्हे तर जगातील सर्वच बँकेचा पाया या मेडीची बँकेने रचला होता. मेडीची बँकेच्या माध्यमातून इटली किंवा युरोप खंडामध्ये त्या ठिकाणी बँकिंग प्रणाली विकसित होत गेलेली दिसून होते. या माध्यमातूनच जगभरामध्ये पुढे आपापल्या बँका चांगल्या पद्धतीने स्थापन होत गेल्या आणि त्या बँकाने चांगल्या पद्धतीनं कार्यही त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं. मग भारतामध्ये 1786 साली द जनरल बँक ऑफ इंडिया स्थापन झाली. द जनरल बँक ऑफ इंडिया हे भारतामध्ये त्या ठिकाणी बँकिंग प्रणाली साठी विकसित होत गेलेली दिसून येते. पुढं भारतातील पहिली बँक जर आपण विचार केला गेला तर भारतातील पहिली बँक 1790 असं किरण देशले सरांच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख केला गेला आहे 1790 साली आणि कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये 1770 साली असं त्या ठिकाणी उल्लेख केला गेला आहे. मग ती भारतातील पहिली बँक कोणती, तर बँक ऑफ हिंदुस्तान हे भारतातील पहिली बँक त्या ठिकाणी स्थापन झालेली दिसून येते. मग बँक ऑफ हिंदुस्तान ही बँक कोणी स्थापन केली, तर बँक ऑफ हिंदुस्तान ही बँक संस्थापक होते अलेक्झांडर आणि कंपनी. या बँकेनं काय केलं की बँक ऑफ संपूर्ण भारतामध्ये बँकिंग प्रणाली कशा पद्धतीने विकसित होत गेली किंवा करायला पाहिजे, बँकिंग व्यवहार कशा पद्धतीने करायला पाहिजे, यासाठी बँक ऑफ हिंदुस्तान ही अलेक्झांडर आणि कंपनी या कंपनीनं ही बँक त्या ठिकाणी स्थापन केलेली दिसून येते. या बँकेचा कालखंड त्या ठिकाणी 20 वर्ष अलेक्झांडर आणि कंपनीने स्थापन केलेली बँक ऑफ हिंदुस्तान हिनं 20 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. पण पुढे 20 वर्षानंतर ही बँक त्या ठिकाणी पूर्णपणे बंद पडली. तिला वेगवेगळी कारणं होती बंद पडण्यासाठी, पण 20 वर्षानंतर ही बँक त्या ठिकाणी बंद झालेली दिसून येते. पुढे जाऊन जर आपण अभ्यास केला तर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर भारतामध्ये ज्यावेळी ब्रिटिशांचं सरकार आलं आणि ब्रिटिश सरकार त्या ठिकाणी प्रेसिडेन्सी बँका त्या ठिकाणी स्थापन करू लागली. मग प्रेसिडेन्सी बँका प्रेसिडेन्सी म्हणजे नगरं, आणि या प्रेसिडेन्सी बँका त्या ठिकाणी वेगवेगळ्या नगरामध्ये त्यावेळेसची जी काही महत्त्वाची मोठमोठी नगरं होती, प्रेसिडेन्सी होत्या, त्या ठिकाणी प्रेसिडेन्सी बँका त्या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या होत्या ब्रिटिशांच्या माध्यमातून. मग 1806 साली प्रेसिडेन्सी बँक ऑफ कलकत्ता ही स्थापन करण्यात आली होती. प्रेसिडेन्सी बँक ऑफ कलकत्ता 1806 साली स्थापन झाली, जी संपूर्ण कलकत्ता प्रांतामध्ये प्रेसिडेन्सीमध्ये बँकिंग प्रणाली, बँकिंग व्यवहार, बँकिंग सेवा देण्यासाठी तत्पर त्या ठिकाणी होते. मग याच 1806 साली स्थापन झालेली जी काही प्रेसिडेन्सी बँक ऑफ कलकत्ता होती तिचं नाव 1809 साली प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगाल करण्यात आले. बघा, प्रेसिडेन्सी बँक ऑफ कलकत्ता
आणि प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगाल या दोनही बँका एक आहेत. पण प्रेसिडेन्सी बँकांचा अभ्यास करत असताना 3 प्रेसिडेन्सी बँका आहेत. त्यामध्ये पहिली प्रेसिडेन्सी बँक स्थापन झाली 1806ला आणि याच 1806च्या बँकेचंच नामांतर 1809 साली काय झालं असेल तर 1809 साली प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगाल असं त्याचं नाव करण्यात आलं. काम आणि त्यांचे कार्यक्षेत्र हे तेवढंच होतं, फक्त नावात बदल केला गेला. प्रेसिडेन्सी बँकामध्ये 1809 साली प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगाल त्या ठिकाणी स्थापन झाली. बघा, बंगाल प्रांतामध्ये बँकिंग प्रणाली चांगल्या पद्धतीने विकसित करण्याचे काम प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगाल 1809ला स्थापन झाली होती, तिनं केलं. पुढे जाऊन भारतामध्ये अन्य क्षेत्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीने प्रेसिडेन्सी बँका स्थापण्याची गरज भासली आणि मग 1840 साली प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे, आता त्यावेळेसचे मुंबई प्रांत त्याला बॉम्बे असं म्हटलं जात होतं आणि मग 1840 साली प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे या ठिकाणी ती बँक स्थापन करण्यात आली होती. त्या बॉम्बे प्रांतामध्ये किंवा मुंबई प्रांतामध्ये, मुंबई नगरामध्ये त्या पद्धतीने बँकिंग प्रणाली, बँकिंग सेवा, बँकिंग व्यवहार विकसित करण्यासाठी प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं 1840 साली. आणि मग पुढे जाऊन मद्रास प्रांतामध्ये, म्हणजे आत्ताचं जे चेन्नई आहे त्या चेन्नईमध्ये पूर्वी त्याला मद्रास म्हटलं जात होतं आणि मग प्रेसिडेन्सी बँक ऑफ मद्रास ही बँक 1843 साली स्थापन करण्यात आली. मद्रास प्रांतामध्ये चांगल्या पद्धतीने बँकिंग व्यवहार, बँकिंग सेवा पुरवण्यासाठी ब्रिटिश सरकारने प्रेसिडेन्सी बँक ऑफ मद्रास त्या ठिकाणी स्थापन केली गेली. बघा, या तीनही नगरामध्ये चांगल्या पद्धतीने बँकिंग व्यवहार, बँकिंग प्रणाली, बँकिंग सेवा चांगल्या पद्धतीनं आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचे व्यवहार करण्यासाठी प्रेसिडेन्सी बँकांचा त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. पुन्हा एकदा सांगतो, 1809 साली प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगाल, त्यानंतर 1840 साली प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 साली प्रेसिडेन्सी बँक ऑफ मद्रास या तीनही बँकांनी आपापल्या नगरामध्ये चांगल्या पद्धतीने बँकिंग प्रणाली चांगल्या पद्धतीने चालू केल्या गेल्या होत्या. त्याला आपण प्रेसिडेन्सी बँका असं म्हणूया. आपण बघतोय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पार्श्वभूमी आहे किंवा भारतीय बँकिंग प्रणालीची पार्श्वभूमी काय आहे याचा त्या ठिकाणी थोडक्यात आढावा घेतोय आणि मग या तीनही बँका त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू लागल्या. मग आता बँक म्हटलं की चलन छापली गेली पाहिजेत, नोटा छापल्या गेल्या पाहिजेत आणि मग या प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगालला 1823 साली नोटा छापण्याचा अधिकार दिला गेला. 1823 साली नोटा छापण्याचा अधिकार प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगालला दिला गेला आणि पुढे जाऊन 1839ला या प्रेसिडेन्सी बँकांना शाखा स्थापण्याचा अधिकार दिला. जसं भारतामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहेत, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, कॅनरा बँक आहे, कॉर्पोरेशन बँक आहे, अशा राष्ट्रीयकरण झालेल्या भरपूर बँका आहेत. त्यांच्या शाखेच्या माध्यमातून त्या भारतभर पसरलेल्या दिसून येतात. तसंच शाखा स्थापन करण्यासाठी या प्रेसिडेन्सी बँकांना 1839 साली अधिकार दिला गेला की तुम्ही भारतामध्ये किंवा आपापल्या नगरामध्ये आपापल्या शाखेच्या माध्यमातून बँकिंग प्रणाली विकसित करा. म्हणून शाखा स्थापनेचा अधिकार कधी दिला गेला? 1839ला. बँक ऑफ बंगालला नोटा छापण्याचा अधिकार कधी दिला गेला? तर 1823ला. आणि मग नोटा छापण्याचा अधिकार बँक ऑफ बंगालकडून 1861 साली ब्रिटिश सरकारने काढून घेतला. बघा, ब्रिटिश सरकारने 1861 साली जो बँक ऑफ बंगालला नोटा छापण्याचा अधिकार दिला गेला होता तो नोटा छापण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारने काढून घेतला आणि स्वतः ब्रिटिश सरकार त्या ठिकाणी नोटा छापायला सुरुवात केली आणि पुढे ते रिझर्व्ह बँकेकडे ते कार्य वर्ग करण्यात आले. अशा पद्धतीने प्रेसिडेन्सी बँकाचा आपण स्थापना कार्यक्षेत्र या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्यांची कार्यपद्धती कशा पद्धतीची होती त्याचाही अभ्यास आपण केलेला आहे. आता पुढं मग अशा पद्धतीनं बँकिंग प्रणाली खूप चांगल्या पद्धतीने विकसित होत गेली. बँकांसाठी भरभराटीचा काळ त्या ठिकाणी आपण म्हणूया 1800 ते 1900 म्हणजे हा 100 वर्षाचा कालखंड जो होता, म्हणजे त्याला आपण 19सावं शतक असं म्हणूया. आणि या 19व्या शतकामध्ये बँकिंग प्रणाली चांगल्या पद्धतीने विकसित करण्याचं काम त्या ठिकाणी कोणी केलं असेल तर ब्रिटिश सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. मग त्यामध्ये प्रेसिडेन्सी बँका आपण अभ्यासल्याच.
मग 1865 साली बँक ऑफ अलाहाबाद असेल, जी मर्यादित जबाबदारीच्या तत्वावरती स्थापलेली पहिली बँक होती. तिचं नाव होतं बँक ऑफ अलाहाबाद, अलाहाबाद बँक असं म्हटलं गेलं. त्यानंतर 1881 साली अवध कमर्शियल बँक स्थापन केली गेली. आणि या अवध कमर्शियल बँक तिचं काय होतं तर स्वतः भारतीयांनी मर्यादित तत्वावरती जबाबदारीच्या तत्वावरती स्थापन केलेली पहिली बँक होती. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल की 1800 भारता मर्यादित जबाबदारीच्या तत्वावरती स्थापलेली पहिली बँक कोणती, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे बँक ऑफ अलाहाबाद, जी 1865 साली स्थापन झाली. आणि स्वतः भारतीयांनी मर्यादित जबाबदारीच्या तत्वावरती स्थापन केलेली पहिली बँक कोणती, तर 1881 साली अवध कमर्शियल बँक असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. या दोनही बँकाचा व्यवस्थित तुम्ही नीट लक्ष देऊन त्यांचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर 1894 साली पंजाब नॅशनल बँकेची स्थापना झाली. PNB, पंजाब नॅशनल बँकेची स्थापना कधी झाली? 1894ला, जी पूर्णपणे भारतीयांच्या मालकीची पहिली बँक म्हणून ओळखली जाते. पूर्णपणे भारतीयांच्या मालकीची पहिली बँक कुठली असेल तर पंजाब नॅशनल बँक. ती कुणी स्थापन केली होती तर लाला हरकिशन यांनी स्थापन केली होती. लाला हरकिशन त्यांचं नाव आहे. आणि मग अशा पद्धतीनं भरपूर बँका 19व्या शतकामध्ये स्थापन झाल्या आणि 20व्या शतकामध्ये तर भरभराटीस आल्या. आणि मग 1906 ते 1913 या कालखंडामध्ये 98 बँका त्या ठिकाणी स्थापन केल्या गेल्या. या 98 बँकामध्ये जवळजवळ त्यातल्या भरपूर बँका आत्ता सुद्धा चालू आहेत. त्यापैकी उदाहरण द्यायचं झालं तर बँक ऑफ बडोदा, जी अजूनही चांगल्या पद्धतीने भारतभर चांगल्या पद्धतीची बँकिंग सेवा देत आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, या 1906 ते 1913 या कालखंडामध्ये स्थापन झालेल्या 98 बँकांपैकीच महत्त्वाच्या बँका आहेत, ज्या अजूनही चांगल्या पद्धतीने काम करतात. पण बँकिंग प्रणाली भरभराटीस आली. बँकिंगच्या वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या प्रांतामध्ये स्थापन झाल्या. आणि मग 1913 ते 1917मध्ये त्यापैकी 87 बँका या जागेवरती बंद पडल्या किंवा बुडल्या असं म्हणूया. त्याचं कारण होतं की बँकिंग प्रणालीमध्ये चांगल्यातल्या चांगल्या सेवा, तत्पर सेवा देण्याऐवजी त्यामध्ये गैरव्यवहार जास्तीत जास्त घडू लागले. आणि गैरव्यवहाराच्या कारणामुळं त्या ठिकाणी 87 बँका या बंद पडल्या. आणि ज्या उरलेल्या बँका होत्या 10-15, त्या खूप चांगल्या पद्धतीने काम करत होत्या. त्या स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा आजही 21व्या शतकामध्ये टिकून आहेत. अशा त्यापैकी बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्याचं उदाहरण तुम्हाला मी दिलेलं आहे. अशा पद्धतीनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आपण पार्श्वभूमी पाहत आहोत. मग त्यामध्ये पुढं इम्पिरियल बँक कशा पद्धतीने स्थापन झाली बघा. प्रेसिडेन्सी बँका कोणत्या तर 1806 आणि 1809 दोनही बँका फक्त नावात बदल, बँक ऑफ कलकत्ताच्या ऐवजी बँक ऑफ बंगाल झालं. आणि मग 1840ची प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे आणि 1843ची प्रेसिडेन्सी बँक ऑफ मद्रास, या तीनही बँकांच्या माध्यमातून एकत्रीकरणातून एक महत्त्वाची बँक स्थापन झाली, जी 1921 साली तिचं नाव आहे इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. बघा 1921 साली 3 महत्त्वाच्या प्रेसिडेन्सी बँक ऑफ ज्या प्रेसिडेन्सी बँका होत्या, मग प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगॉल, प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे आणि प्रेसिडेन्सी बँक ऑफ मद्रास, या तीनच्या माध्यमातून एकत्रीकरणाच्या माध्यमातून 1921 साली द इम्पिरियल बँक ऑफ इंडिया स्थापन केली गेली. आणि संपूर्ण भारतभर ही बँक चांगल्या पद्धतीने काम करू लागली 1921 साली. मग त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असावी असं त्या ठिकाणी 1771 साली वॉरेन हेस्टिंग्स गव्हर्नर जनरल होते. या वॉरेन हेस्टिंग्स यांनी भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असावी असा पहिल्यांदा उल्लेख कोणी केला असेल तर वॉरेन हेस्टिंग्स यांनी 1771 साली केला. भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असावी ही कल्पना त्यांनी मांडली होती. आणि मग पुढे जाऊन 1913मध्ये चेंबरलिन आयोग आला. या चेंबरलिन आयोगामध्ये सुद्धा त्यांच्या अहवालात सुद्धा भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असावी अशा पद्धतीचा एक उल्लेख किंवा एक शिफारस
चेंबरलिन आयोगाने सुद्धा त्या ठिकाणी केला होता. त्यानंतर 1926 साली 1921ला इम्पिरियल बँक ऑफ इंडिया ही स्थापन झाली. ती कशी स्थापन झाली ते तुम्हाला सांगितलंय. मग 1926 साली मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेसाठी एक समिती आली होती. त्या समितीचं नाव होतं यंग हिल्टन समिती कमिशन. हिल्टन यंग कमिशन असं त्याला म्हणतात. हिल्टन यंग कमिशनचं काम काय होतं? रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स. बघा, भारतीय जी करन्सी आहे व अर्थव्यवस्था आहे त्याच्यावरती कार्य करण्यासाठी यंग हिल्टन कमिशन आलं होतं 1926ला. आणि या हिल्टन यंग कमिशनच्या शिफारसीच्या माध्यमातूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची त्या ठिकाणी जोर धरू लागला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मध्यवर्ती बँक ऑफ असावी त्यासाठी यंग हिल्टन कमिशननं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिफारस केली गेली होती. आणि यांच्या शिफारसीनुसारच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन केली गेली. त्यानंतर 1931 साली बघा, 1931ला भारतीय मध्यवर्ती बँकिंग चौकशी समिती स्थापन झाली होती. की भारतीय मध्यवर्ती बँकेसाठी एक चौकशी समिती आली होती. त्या समितीनं पण शिफारस केली की भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असावी. ह्या समित्या सर्वच्या सर्व समित्या ह्या ब्रिटिश भारतामध्ये स्थापन झाल्या होत्या. ब्रिटिशांनी स्थापन केल्या होत्या आपापल्या गव्हर्नर जनरलच्या किंवा व्हाईसरायच्या कार्यकालामध्ये. मग या 1931 साली भारतीय मध्यवर्ती बँकिंग चौकशी समिती आली होती. या समितीने सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन केली गेली पाहिजे, मध्यवर्ती बँक स्थापन केली गेली पाहिजे ही शिफारस त्या ठिकाणी केली गेली. आणि त्यानंतर पुढं 1931ला ज्यावेळेस 1929-31ला गोलमेज परिषदा ह्या इंग्लंडमध्ये लंडनमध्ये परिषद भरल्या होत्या. आणि या तीनही परिषदेच्या शेवटी 1933 साली गोलमेज परिषदेच्या अंती एक श्वेतपत्रिका स्थापन केली गेली किंवा श्वेतपत्रिका त्या ठिकाणी मांडण्यात आली. आणि ती श्वेतपत्रिका कोणती होती, कधी आली, तर मार्च 1933ला ही श्वेतपत्रिका प्रसारित करण्यात आली ब्रिटिशांच्या माध्यमातून. आणि मग ही श्वेतपत्रिका आणि या श्वेतपत्रिकेमध्ये भरपूर शिफारसी करण्यात आल्या होत्या. त्यापैकीच एक शिफारसमध्ये भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असावी ही एक शिफारस, ही एक प्रसिद्ध त्या ठिकाणी श्वेतपत्रिकेमध्ये शिफारस प्रसिद्ध करण्यात आली होते. आणि मग सरतेशेवटी बघा, श्वेतपत्रिका आपण आतापर्यंत 1913चा वॉरेन हेस्टिंगने 1771ला शिफारस केली होती. त्यानंतर 1913ला चेंबरलिन आयोग आला होता, त्यामध्ये शिफारस होती. त्यानंतर 1926ला यंग हिल्टन कमिशन आलं, त्यांनी सुद्धा शिफारस केली. 1931मध्ये भारतीय मध्यवर्ती बँक चौकशी समिती त्या समितीने सुद्धा शिफारस केली होती. त्यानंतर 1933मध्ये मार्च महिन्यामध्ये श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली गोलमेज परिषदेच्या शेवटी. त्या प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये सुद्धा मध्यवर्ती बँकेसाठी त्या ठिकाणी शिफारस करण्यात आली होती. आणि मग सरतेशेवटी त्या ठिकाणी 8 सप्टेंबर 1934 साली सरतेशेवटी बघा 8 सप्टेंबर 1934 साली एक विधेयक मांडलं गेलं. संसदेमध्ये एक विधेयक मांडलं गेलं 8 सप्टेंबर 1934ला. आणि हे विधेयक 6 मार्च 1934मध्ये संमत करण्यात आलं. मार्च 1934ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा संमत झाला. बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा 1934ला जो 6 मार्च 1934ला संमत झाला आणि तोच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934. आणि या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934च्या कायद्यान्वये 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. म्हणून म्हणतोय की बँकिंग प्रणाली आणि भारतातील बँकिंग प्रणालीची पार्श्वभूमी आपण आतापर्यंत पाहिली. आणि मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कधी स्थापन झाली, कोणत्या कायद्यान्वये स्थापन झाली, तो कायदा कधी संमत झाला, तर 6 मार्च 1934ला तो कायदा संमत झाला. आणि 1934च्या RBIच्या कायद्यानुसार 1 एप्रिल 1935मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संबंध भारतामध्ये एक मध्यवर्ती बँक म्हणून काम करू लागली. बरोबर,
बँकांची बँक म्हणून काम करू लागली. आणि मग ही बँकांची बँक जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होती, त्या बँकेचं पुढं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला आणि मग त्यानंतर लगेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं त्या ठिकाणी काय करण्यात आलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि हे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं बघा, तर बँकिंग नियामक कायदा आला 1949ला. तो कायदा मांडला कधी, 17 फेब्रुवारी 1949ला. बघा, भारतामध्ये जेवढ्या काही बँका होत्या त्या संपूर्ण बँकांसाठी बँकिंग नियामक कायदा, त्याला आपण बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट असं म्हणूयात, जो 1949 साली संमत करण्यात आला होता. तो मांडला कधी, 17 फेब्रुवारी 1949ला मांडला होता. आणि तो बँकिंग नियामक कायदा 1949 कार्यान्वित कधी झाला, तर 16 मार्च 1949. बघा, 1949 हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी बँकिंग नियामक कायदा मांडला 1949ला. हा कायदा 16 मार्च 1949ला संमत झाला. आणि या बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, त्याला बँकिंग नियामक कायदा 1949च्या माध्यमातूनच या कायद्यान्वये RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि हे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण त्या ठिकाणी दिसून येतं. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं अधिकृत भाग भांडवल किती होतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली त्यावेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं अधिकृत भाग भांडवल हे 5 कोटी रुपयाचं होतं. 5 कोटी रुपयाचं होतं. त्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संरचना कशा पद्धतीची आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक मंडळ कशा पद्धतीचं असतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर किती असतात, उपगव्हर्नर किती असतात, त्याला डेप्युटी गव्हर्नर असं म्हणूया, आणि इतर संचालक किती असतात. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कार्य कोणती, याचा आपण अभ्यास पुढच्या लेक्चरमध्ये करूया. धन्यवाद.